चला करूया अनबॉक्सिंग. बरेच दिवसापासून माझ्या मनात एक कास्ट आयर्नचं ग्रिडल घ्यायचा विचार होता. लॉज कास्ट आयर्नचं रिव्हर्सिबल ग्रिडल. तुमच्या किचन मध्ये तुम्ही नॉनस्टिक कुकवेअर जरूर वापरत असाल, हो की नाही? पण हे नॉनस्टिक कुकवेअर नॉन टॉक्सिक आहे का? आणि काय तुमच्या कुटुंबासाठी हा एक हेल्दी ऑप्शन आहे? तर जरूर विचार करा. आणि जर तुम्ही कास्ट आयर्नची भांडी आतापर्यंत वापरली नसतील तर हा व्हिडिओ नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे माझी लेटेस्ट खरेदी, जी आहे लॉज कंपनीचं कास्ट आयर्न ग्रिडल. आणि याची खास गोष्ट तुम्हाला माहितीये का? हे चक्क रिव्हर्सिबल आहे. आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता अमेझॉन वरून. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कास्ट आयर्न म्हणजेच बिडाच्या भांड्याचे काय फायदे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. लॉज कास्ट आयर्न रिव्हर्सिबल ग्रिडल. नमस्ते, माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. मी श्वेता पुरंदरे. आणि जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईकही द्या बरं का. चला सुरू करूया आजचा अनबॉक्सिंग व्हिडिओ, ज्यामध्ये तुम्ही बघणार आहात लॉज कास्ट आयर्नचं रिव्हर्सिबल ग्रिडल. माझी नणंद मला गिफ्ट देणार होती. महागडी पैठणी साडी किंवा पार्टीवेअर गाऊन, काय द्यावं बरं असं तिने मला विचारलं. साडी म्हणा किंवा पार्टीवेअर गाऊन म्हणा, तुम्ही वर्षातनं 2-3 वेळा घालणार, कारण रिपीट तर करू शकत नाही. आणि एकदा घालून झाला की तो जाणार कपाटात. महागडी साडी किंवा पार्टीवेअर गाऊन घेण्यापेक्षा मी विचार केला, अशी काही वस्तू का घेऊ नये जी थोडी महाग असेल पण रेग्युलरली वापरली जाईल आणि ही गिफ्ट अतिशय मेमोरेबल असेल, तुम्ही कधी विसरणारच नाही. तशी माझ्या किचन मध्ये कास्ट आयर्नची बरीच भांडी आहेत. तवा म्हणा, स्किलेट म्हणा, छोटासा पॅन म्हणा. पण माझ्या मनात घर करून राहिलं होतं लॉज कास्ट आयर्नचं एक ग्रिडल. थोडंसं महाग म्हणून मी टाळमटाळ करत होते, पण ही संधी मी साधली. माझ्या कास्ट आयर्न कुकवेअरच्या कलेक्शन मध्ये नवा आयटम आहे लॉज कंपनीचं कास्ट आयर्न ग्रिडल. आणि तुम्हाला माहितीये का, हे आहे 2 in 1. एका बाजूला तवा आणि एका बाजूला ग्रिल. कधी एकदा हा बॉक्स उघडते असं मला झालंय. चला तर करूया याचं अनबॉक्सिंग. आणि हो, तुम्हाला हे जर आवडलं तर तुम्ही हे जरूर ऑर्डर करू शकता. या ग्रिडलची आणि माझ्या दुसऱ्या कास्ट आयर्नच्या फेवरेट भांड्यांची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, जरूर बघा. तसं माझ्या रोजच्या वापरासाठी 10.5 इंचाचा कास्ट आयर्नचा तवा आहे आणि यावर सगळ्या गोष्टी मी बनवते, जसं पोळ्या, डोसे, धिरडी, अगदी थालीपीठ सुद्धा. शॅलो फ्राय साठी पण हा उत्तमच आहे, पण तरीही मी हे रिव्हर्सिबल ग्रिडल घेतलंच. साडेदहा बाय 10.5चा हा चौरस आहे आणि गोल तव्यापेक्षा या आकारामुळे याचा काना कोपरा वापरला जातो. हा लॉज ब्रँड अमेरिकन आहे आणि ब्रँड लीडर आहे. या ग्रिडलचे कोपरे अगदी स्मूथ आहेत आणि याला इनबिल्ट कानही आहेत, ज्याला सिलिकॉन हँडल वापरून आपण अगदी अलगद आणि घट्टपणे उचलू शकतो. हे ग्रिडल प्रीसिझन्ड आहे, त्यामुळे त्यावर काही अधिक प्रोसेसिंग करायची गरजच नाहीये. साबणाच्या माइल्ड कोमट पाण्याने धुवून आपण लगेच ते वापरू शकतो. ते आपण पुढे पाहणारच आहोत डेमो मध्ये. तसं कास्ट आयर्नला सीझनिंग कसं करतात हे अगदी सोपं आहे आणि वरच्या उजव्या कोपऱ्यात मी माझ्या व्हिडिओची लिंक दिली आहे, ती नक्की पहा. ग्रिडलचा हा पृष्ठभाग रिब्ड आहे, ग्रिल सारखा. यावर भाज्या, पनीर, मशरूम, सँडविचेस ग्रिल करता येतात. आणि नॉनव्हेज बनवण्यासाठी तर अगदी सोयीस्कर, फिश किंवा चिकन साठी. कास्ट आयर्नच्या या वैशिष्ट्यपूर्ण डिझाईनमुळे तेल जरा कमी लागतं आणि खोल भागामध्ये गरम हवेचे सर्क्युलेशन होत राहतं, त्यामुळे पदार्थ अगदी छान शिजतात. छान क्रिस्पी सरफेस आणि ग्रिलच्या खुणा सुद्धा. कधी एकदा याचं उद्घाटन करते, याची मला अगदी घाई झाली आहे. कास्ट आयर्नची भांडी जरा जड असतात, पण तुम्ही व्यवस्थितपणे त्याची हाताळणी करू शकता. चला या रिव्हर्सिबल ग्रिडलची दुसरी बाजू पाहूया. हे ग्रिडल पहा किती रुंद आहे इथे, आणि हा एकच संध आहे, काहीही जॉईंट्स नाही. हा चौकोनी तवा आणि शॅलो फ्राय साठी एकदम मस्त. याच्या कडाही जरा वर आहेत, त्यामुळे तेल सांडायची भीती जरा कमीच आहे. यावर तव्यासारखंच तुम्ही पोळ्या, भाकऱ्या, धिरडी, थालीपीठ तुम्ही बनवू शकता आणि डोशाचा डेमो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तेव्हा गोल तवा किंवा चौकोनी ग्रिडल यात तुम्ही ठरवू शकता कशात काय बनवायचं तेव्हा. काय मस्त आहे ना हे रिव्हर्सिबल ग्रिडल. चला तर पुढे पाहूया याचा डेमो सुद्धा.
महागड्या पैठणी साड्या, पार्टीवेअर ड्रेसेस किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी सोडा. आपल्यासाठी म्हणा किंवा आपल्या लोकांसाठी म्हणा, घ्या कास्ट आयर्न कुकवेअरचे आयटम्स जे असणार आहेत व्हॅल्यू फॉर मनी आणि टोटली वर्थ इट. आवडलं का हे रिव्हर्सिबल ग्रिडल? लाईक द्यायला विसरू नका.